ऐसी अक्षरे रसिके कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 1:55 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम चिंतन. श्रोताहो नमस्कार. चिंतन या कार्यक्रमामध्ये ऐकूया महाकुंभ मेळ्याच्या निमित्ताने स्वाती दिवेकर यांचे विचार. बारीकशा गल्लीबोळातून वाट काढत शेवटी त्या दगडी पायऱ्यांपाशी जाऊन मी पोचले. या कठीण पायऱ्या उतरत मी जेव्हा खाली पोचेन तेव्हा माझ्या नजरेसमोर काय येणार आहे ह्याची कल्पना नक्कीच होती, पण तरीही मनात हुरहुर सुरू झाली. पहिल्या 25-26 पायऱ्या उतरल्या असेन. पायऱ्यांवरून नजर उचलून थोडंसं खाली बघितलं तर तिचं दर्शन झालं. खरं तर आमची ही पहिली भेट नाही. माझी तिची अगदी गळामिठी होऊन काही वर्ष लोटली आहेत, पण तरीही आज तिच्या ह्या दुरूनच झालेल्या दर्शनानं मी स्तब्ध झाले. शंकराच्या जटेतून उगमलेली ती. आज वाराणसीच्या घाटावर तिला तिच्या वेगळ्या रूपात भेटायला मी उत्सुक होते. ऋषिकेशच्या प्रवाहातला तिचा नवथर चंचल अवखळ खळाळ मी अनुभवला होता, पण आज काशी काठचं तिचं शांतावलेलं प्रौढत्व मी अनुभवणार होते. गंगोत्रीहून निघाल्यावर तिनं जे जे पाहिलं अनुभवलं त्यातून आलेलं शहाणपण, त्यातून आलेलं गांभीर्य ल्यालेली ती. तिचा मोह अनेकांना, तीही माझ्यासारख्या अनेकांना मायेचा ओलावा देणारी, त्याही पुढे जाऊन कित्येकांना त्यांच्या पुढच्या प्रवासात साथ देणारी मणिकर्णिका. दर 12 वर्षांनी प्रयागस्थळी गंगेच्या पात्रात अमृत स्त्रौतं अशी अमृतमंथनाच्या संदर्भातली कल्पना. या पौराणिक कल्पनेमुळे सिंहस्ताच्या मुहूर्तावर गंगेमध्ये डुबकी घेऊन कुंभस्नानानं पापांचं परिमार्जन करण्यासाठी अनेक भाविक भगीरथ प्रयत्न करतात. यंदाचं वर्ष तर महाकुंभ स्नानाचं. शाही स्नानासाठी प्रयाग, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिकमध्ये भाविकांची जमा होणारी तुडुंब गर्दी गल्ली गल्ली आणि घाटनघाट केसरिया बनवून टाकते. आषाढी कार्तिकी वारीच्या प्रारंभाला आळंदीत इंद्रायणी आणि वारीच्या समाप्तीला पंढरपूरला चंद्रभागा, दोनही नद्या टाळ मृदुंगाच्या तालात वारकरी जनांना अंगाखांद्यावर घेतात. पांडुरंगाच्या भक्तीने चिंब भिजलेले वारकरी अबीर गुलालाने न्हाऊन टाळ चिपळ्यांच्या तालावर अभंग गात जेव्हा चंद्रभागेत स्नानासाठी शिरतात तेव्हा विठ्ठल नामाच्या गजरात त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागते. देवाच्या भेटीसाठी आसुसलेले भक्त स्वतः तर शुचिरभूत होऊनच मंदिरात प्रवेश करतात, पण प्रत्यक्ष देवाचीही आंघोळीपासून सुटका होत नाही बरं. कधी गरम पाण्यानी, कधी पंचामृतानी, तर कधी चंदनानं आपल्या भगवंताला अभिषेकरूपी अंघोळ घालणारे भाविक आपण. पाण्याच्या स्पर्शाच्या नुसत्या विचारानं गात उठणारं मन मृत्यूनंतर अचेतन शरीराला घालायच्या स्नानाच्या कल्पनेनंही शहारून उठतं. परलोक प्रवासाला निघालेल्या आपल्या जीवलगाला तेल लावून अंघोळ घालण्याची ही प्रथा का सुरू झाली असेल? आयुष्याची सुरुवात बाळाच्या रडण्यापाठोपाठ त्याला घातलेल्या स्नानानं शुद्धीनं होते. त्याचप्रमाणे आयुष्याच्या अंती हा इहलोक सोडून पुढच्या पर्वात प्रवेश करताना देखील हा देह निर्मळ स्वच्छ असावा, ही त्यामागची भावना असेल का? मोक्षप्राप्तीसाठी पापक्षालनाची संपूर्ण जबाबदारी जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही किती विश्वासाने आणि शांतपणे आपण गंगास्नानावर सोपवतो. आणि घरच्या अगदी छोट्याशा बादलीमधल्या पाण्यात सप्तसरिता जमा व्हाव्यात आणि त्यांच्या पावन स्पर्शाने आपलं आयुष्य मंगलमय व्हावं म्हणून आवाहन करतो ते ह्या स्नानमंत्राने. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलैस्मिन सन्निधिं कुरु त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम. पण हे सगळं करत असताना चांगल्या आणि योग्य कर्मामुळे आपल्या मनातच विचारांची गंगा व्हायला लागली तर पापक्षालनाचा प्रश्नच उरणार नाही, नाही का? महाकुंभ मेळ्याच्या निमित्ताने स्वाती दिवेकर यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर.